कुठं गेलाय सकाळपासून हा माणूस काय माहिती. एकदा गेला की उगवायचंच नाही. काम पडलेत पण काही घेणं देणं नसते. ऊसाला माती लावायची, गवत काढायचंय, खत टाकायचे. हा माणूस आहे का काय यायचं नाव पण घेत नाही. सकाळपासून तर फडलाय. काय करते? आले का आले? दिसत नाही का काय करते ते? कुठे हिंडत आहे? सकाळी टाकायचंय. मला एक सांगा, तुमचं कामाकडे काही ध्यान बिन आहे की नाही? अय बाई, अरे त्याच्यासाठीच गेलो होतो ना गावात मी. अख्खं गाव पालत घातलं, पण एक माणूस सापडा नाही तर कामाला. अरे ते वरल्या आळीच आहे का राम्या भेटला. त्याच्याकडे ट्रॅक्टर आहे, कुठं माती लावायचं. त्याला म्हणलं चल माझ्या वावरात. हा. तर त्या म्हणलं नाही, 4 नंबर येत, तेव्हा 5वा नंबर तो लागन आणि मग येतो. अहो, बघा तर आम्याकडे काहीतरी होतं का? आता त्यांनी स्वतःचा ट्रॅक्टर घेतलाय. स्वतःच्या ऊसाला तर माती लावलीच लावली, आता बाकीच्यांच्या ऊसाला पण माती लावतोय. जरा विचार करा. डोसकं बिस्क हाय का जागेवर तुमचं? म्हणजे तुला नेमकं म्हणायचं काय ते सांग. अहो मला असं म्हणायचंय, आपल्याकडे 3-4 एकर ऊस आहे की नाही? मग मला सांगा, 1 एकरात माती लावायला ट्रॅक्टरनी किती 2-2.5 हजार रुपये घेतात की नाही? मग सांगा, आपण जर आपला स्वतःचा ट्रॅक्टर घेतला तर 1 एकराचं काम आपलं 200 रुपयात होते बघा. जरा डोक्याचा विचार करा की. डोकं लावा थोडस. जर आपण ट्रॅक्टर घेतोय तर आपल्या शेताचं काम फक्त 200 रुपयात होते बघा. आणि परत आपला ट्रॅक्टर आपण दुसऱ्याच्या शेतात पण लावू शकतो की नाही? आहे की नाही? आयला खरंय तू. आपण जर ट्रॅक्टर घेतला तर 200 रुपयाच्या डिझेल मध्ये 1 एकर माती आपल्या शेताला लागन. मग आहे की नाही? हा. आणि हेच 200 रुपयाच्या डिझेल मध्ये आपण जर दुसऱ्याच्या शेतात काम केलं तर 2,500 रुपये भेटते. आयला म्हणजे आपलं काम होईल मग आणि लोकांचे 2 रुपये आपल्याला हातभार लागन. कधी कधी असं वाटायचं मी चुकीच्याच बाई सगळं लग्न केलंय, पण नाही, आज कळालं मला मी योग्य बाई सगळं लग्न केलंय. पण मला सांग, ही ट्रॅक्टरची माहिती आपल्याला कोण देईन? अहो आपले ते रामदास भाऊजी नाही का? अहो ते शेजारचे. आपले शेजारचे? हा, त्यांचं ट्रॅक्टर चालू आहे आता. हा. चला आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊयात. हा चल मग. चला. ये रामदास रामदास भाऊ, थांब, बंद कर. ये हायला उसात हाकीत होता काय? हा ऊस होता की. काय काम काढलं? काय नाही, हे बायकोचं चाललं होतं ट्रॅक्टर घ्या ट्रॅक्टर घ्या. ऊसात हाकायला? हा, माती लावायला वय? माती लावायसाठी म्हणलं चला बा. बाकीचे जळ कुठे लोक आहेत हा. ते काय माहिती द्यायचे नाही. म्हणलं आपला रामदास भाऊ आपला शेजारचा आहे, सांगा माहिती चांगली. नाही माहिती सांग ना, काय अडचण आहे माहितीला? बर बर, काय नाही, यातली थोडीशी माहिती सांगा, म्हणजे मला ट्रॅक्टर घ्यायचा आहे. तू तर माझ्या जवळचा एवढा, ही माहिती तुला नाही सांगायची तर कोणाला सांगायची? हे पलीकडून मी सांगतो कसं आहे. हा हा, सांग सांग. हे मी 1 वर्ष झालं हा हे ऊसात माती लावतं, हा, कपाशी तर चालतं. अच्छा अच्छा. आणि ऊसात आता तुम्ही इथं पाहू शकता भाऊ, ही किती चांगली मेहनत करतं. 12 महिने झालं मी घेतलंय पातळीहून. असं का? आपले दीपक शेठ आवड नाहीत का, परफेक्ट अग्रो मस्तिरी? मग ते पातळीचे? हा, पातळीची नगर रोडला. हा हा हा, त्यांच्याकडून घेतलं मी. म्हणजे त्यांच्याकडून घेतलं घे मशीन? हा, हे काय नाव म्हणलं याचं? याचं 406 डी मॉडेल आहे किसान क्राफ्टचं. अच्छा, किसान क्राफ्ट आहे. 11 HP ची ताकद आहे याच्यात. 11 HP ची? हा एकदम. अरे वा. 11 HP ची ताकद आहे. हा, हे काय बघितलं ना, काय भारी चालतंय याच्यात. आणि बजेट मध्ये आहे ना, किती? काय बजेट नाहीये, 1.25 लाख, 1,25,000 फक्त. 1.25 लाख? 5 ग्रॅमीचं मोडलं तर ट्रॅक्टर येईन. नाही, मोडायची काय गरज आहे, याला अनुदान आहे ना शासनाचं. अनुदान गेला? हा, आता याला शासनाचं 75,000 रुपये अनुदान आहे. हायला मग ते दीपक शेड जातो बिंदास आणि मस्त पैकी एक भारी ट्रॅक्टर घेऊन येतो. बिंदास घ्या. आणि ते सगळी माहिती मला देते, आणि कसं चालायचंय, काय करायचंय. मी येईन तिथं तुम्हाला चालून द्यायला. दीपक शेठ जरी बिझी असले ना, नक्की येणार ना? मोठा उद्योग आहे त्यांचा. हा चला, बरं झालं. हा, मी तुम्हाला चालून द्यायला येईन, काय अडचण नाही. चालेल चालेल. मला काय वाटतं, हा, आपण जाऊ डायरेक्ट पाथडीला. आपण त्या दीपक शेटकडे जाऊ आणि एक अनुदानात ट्रॅक्टर घेऊ. हा चालते. चला. बरं, तुम्ही येणार का? 100% येईन राव. बर बर, माहिती द्यायला मला घरी आणले. मला असं हातार घ्यायला लय आनंद वाटतो. वा वा वा, लय भारी. अहो
किती लोकांचं काम वाचित हे. 1 एकर ऊसात 2 लिटर डिझेल लागत आहे फक्त भाऊ. 2 लिटर मध्ये 200 रुपयात 1 एकर रान माती लावतंय ऊसाला. म्हणजे 200 रुपयाच्या डिझेल मध्ये 1 एकराचं रान होतंय. हा 1 एकराचं. आणि बाहेरचं जर हाकायचं म्हणलं तर 2,500 रुपये एकर आहे माती लावायला. आणि कोण आपल्यासारखं हाकीत आहे. अरे म्हणजे आपलं काम झालं का शेजाऱ्या पाजाऱ्याचं पण जाता येईल ना हा. एकरी काम करायला. मी जातो ना. खायला आपल्याला लय भारी आहे. आपलं काम होईल आणि लोकांचे पण काम होते ना. मग? 2 रुपये आपल्या संसारात हातभार लागन. नाहीतर काय. खायला मला कामाचा लय लोड येतोय. मला तुम्ही पार्टनर झाले तर आपण दोघं जाऊ शकतो. वा वा लय भारी काम केलं तुम्ही. हा. एक नंबर काम. हा. चालेल आम्ही जातो आणि येतो ट्रॅक्टर घेऊन मग दीपक शेठ. बिंदास दीपक शेठ तुम्हाला 24 तास उपलब्ध आहेत. चालेल 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 चालेल, चालेल. या का मग. हा, राम चला राम, बरं राम झालं राम, तुम्ही राम माहिती राम. दिली. ए चल. हा चला.